शनीच्या वक्रदृष्टीने या 3 राशींचे जीवन लागणार मार्गे. 2025 या 3 राशींना शनिकृपेने मिळणार प्रचंड पैसा, सुख, मान, सन्मान. न्यायदेवता, कर्मदाता शनी हा नवग्रहामधील सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो. त्याची चाल ही अत्यंत संत गतीची असून एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना शनीला किमान 2.5 ते कमाल 7.5 वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळेच एखाद्या राशीत शनी सध्या स्थित असतील तर त्याच राशीत पुन्हा प्रवेशासाठी त्यांना संपूर्ण 30 वर्ष लागू शकतात. 7.5चा प्रभाव एखाद्याच्या आयुष्याला बदलू शकतो हे आपण जाणताच, आणि हा प्रभाव स्थापित करण्याची क्षमता केवळ शनीकडे आहे. सध्या शनी हा कुंभ राशीत स्थिर आहे. कुंभेत शनीच्या वास्तव्याचे हे दुसरे वर्ष चालू आहे व येत्या वर्षात म्हणजेच 2025 पर्यंत शनी कुंभेतच वास्तव्याला असणार आहे. शनीच्या वास्तव्याचे ठिकाण सारखेच असले तरी भ्रमणाची चाल ही वेळोवेळी बदलत असते. जसे की आता शनिदेव हे पुढील 45 दिवसांनी उलट दिशेने भ्रमंती सुरू करणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराज हे 30 जून 2024 पासून वक्री स्थितीत म्हणजेच उलट मार्गाने प्रवास करणार आहेत. हीच स्थिती त्यापुढील 139 दिवस म्हणजेच नोव्हेंबर 15, 2024 पर्यंत कायम असतील. 15 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:51 शनी मार्गी होतील, म्हणजेच पुन्हा सरळ दिशेने चालू लागतील. अर्थात शनीच्या वक्रदृष्टीने काही राशींच्या आयुष्यातील अडचणी वाढू शकतील. मात्र काही राशी अशा आहेत ज्यांना प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. शनीच्या वक्रदृष्टीने लाभ प्राप्त करू शकतील अशा नशीबवान राशी कोणत्या हे आपण पाहूया. शनीच्या वक्रदृष्टीने या 3 राशींचे जीवन लागणार मार्गी. त्या कोणत्या राशी आहेत ते जरूर जाणून घेऊया. त्यातील पहिली राशी आहे ती म्हणजे मेष राशी. मेष राशीच्या गोचर कुंडलीत शनी महाराज हे 10व्या व 11व्या स्थानाचे स्वामी आहेत व योगायोग म्हणजे 30 जूनपासून शनी 11व्याच स्थानी भ्रमण करणार आहेत. अशा स्थितीत निश्चितच मेष राशीच्या मंडळींना धनलाभ कालावधी अनुभवता येऊ शकतो. तुमच्या या वर्षातील कामानुरूप तुम्हाला पदोन्नती व पगारवाढीचा लाभ अनुभवता येईल. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात व तुम्ही कुटुंबासह अधिक वेळ घालवू शकता. आपल्याला मागील काही वर्षात जे यश हुलकावणे देऊन जात होते ते प्राप्त करता येईल. समाजात तुमच्या नावाला एक वेगळी ओळख प्राप्त होईल. अचानक व अनपेक्षित धनलाभामुळे घरी दारी आनंद असेल. संतती प्राप्तीचे प्रयत्न यशस्वी होतील. गुंतवणुकीसाठी हा कालावधी शुभ आहे. दुसरी राशी कोणती आहे ते पाहूया. दुसरी राशी आहे ती म्हणजे मकर रास. मकर राशीच्या गोचर कुंडलीत 2ऱ्या स्थानी शनीचे भ्रमण होत आहे. अशा वेळी नोव्हेंबरपर्यंत आपल्या वाटेतील सर्व अडथळे दूर होऊ शकतील. आर्थिक तंगीतून सुटका होईल. विनाकारण होणाऱ्या खर्चांना आळा बसेल. आर्थिक स्थिती सुधारल्याने डोक्यावरील कर्जाचा भार कमी होऊ शकतो. या कालावधीत जर आपण आत्ता गुंतवणूक केली तर आपल्याला उत्तम फायदे मिळू शकतात. पण त्याबरोबरच जुन्या गुंतवणुकीतून सुद्धा लाभ होऊ शकतो. प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे ठरेल. आईवडिलांचे पूर्ण सहकार्य लाभल्याने कुटुंबात चालू असणाऱ्या वादावर तोडगा निघेल. पुढील राशी आहे ती म्हणजे तिसरी कुंभ रास. कुंभ राशीच्या कुंडलीत पहिल्या स्थानाचे स्वामी हे शनी महाराज आहेत. शनी उलट चाल करत असल्याने तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या मार्गामधून धनप्राप्ती होऊ शकते. नोकरी व्यतिरिक्त अर्थजनांचे वेगवेगळे पर्यायी मार्ग शोधू शकता. आयुष्यात चालू असणारे चढउतार
दूर होतील. परिणामी आयुष्य थोडे संत होईल. पण हा निवांतपणा तुम्हाला मानसिक शांती अनुभवण्याची संधी देऊ शकतो. कामाच्या निमित्ताने एखादी प्रवासाची संधी मिळू शकते. धार्मिक कार्यामधील सहभाग वाढेल. भागीदाराच्या स्वरूपात केलेल्या व्यवसायामधून यशप्राप्ती होऊ शकते. जुने आजार मार्गी लागू शकतात. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.